हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल RG ट्रॅव्हल अँड फूड। आता मित्रांनो सध्या मी उभा आहे विक्रोळीला। विक्रोळी ईस्टर्न एक्सप्रेस हायवे तुम्ही पाठीमागे पाहू शकता। हा माझा पूर्ण एक्सप्रेस हायवे आहे विक्रोळीचा आणि आज आपण जाणून घेणार आहोत विक्रोळीची माहिती, विक्रोळीचा इतिहास, विक्रोळीची कथा, विक्रोळीची स्टोरी। मित्रांनो विक्रोळीचा इतिहास असा सांगतो की एकेकाळी ह्या विक्रोळीला विक्रमावती असं म्हटलं जायचं आणि ही विक्रोळी एकेकाळी एक राजा आणि इंग्रजांच्या आधिपत्याखाली होती। पण जेव्हा या विक्रोळीचा लिलाव झाला 1943 साली, त्यावेळी नवल गोदरेज यांनी ही विक्रोळी, हा विक्रोळीचा जो भाग आहे तो त्यावेळी लिलावात विकत घेतला। हे होते नवल गोदरेज आणि त्याच्यानंतर ती फिरोजशाह गोदरेज यांच्या ताब्यात आली। ज्यावेळी विक्रोळीचा डेव्हलपमेंट आली आणि आजच्या घडीला विक्रोळी हे प्राईम टाउनशिप आहे, जेथे मोठमोठ्या डेव्हलपमेंट, मोठमोठे टॉवर्स, मोठमोठ्या इन्व्हेस्टमेंट या विक्रोळीमध्ये होत आहेत। तर आज आपण प्रथम जाणून घेऊया या विक्रोळीचे जे दोन मोठे नगर आहेत, एक आहे कन्नमवार नगर, एक आहे टागोर नगर। ज्यावेळी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने यांना प्रपोजल दिले 1960 साली, ह्या फिरोजशाह गोदरेज यांनी थोडासा ह्या विक्रोळीचा जो काही भाग होता, थोडीशी जी जागा होती ही त्यावेळीच गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला देण्यात आली आणि मग गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने ही जागा दोन नगर बनवण्यासाठी वापरण्यात आली। त्यातलं एक नगर बनलं कन्नमवार नगर, जे फेमस आहे, जे आशियातली सगळ्यात मोठी कॉलनी ह्या कन्नमवार नगरमध्ये आहे, आणि दुसरं आहे टागोर नगर। तर आपण आज जाणून घेणार आहोत कन्नमवार नगरची स्टोरी प्रथम। तर आपण जाऊया कन्नमवार नगरमध्ये आणि तुम्हाला इथेच सांगतो की कन्नमवार नगर हे नाव का पडलं, की त्यावेळी जे 1962 आणि 1963 साली ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोथुराव कन्नमवार हे होते, त्यांच्या नावावरून ह्या कन्नमवार नगरला कन्नमवार नगर असं नाव पडलं। तर मित्रांनो आपण जाऊया कन्नमवार नगरला आणि पाहूया तिथे काय काय चांगले स्पॉट्स आहेत, स्कूल आहे, कॉलेज आहे, हॉस्पिटल्स आहेत, काही मस्त प्लेइंग ग्राउंड्स आहेत। तर आपण जाऊया कन्नमवार नगरमध्ये, तुम्ही या माझ्याबरोबर, चला। तर हा जो समोर तुम्ही पाहताय हा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे विक्रोळीचा आहे, त्या हायवेलाच मी उभा आहे। तर हा पूर्ण जो दिसतोय हा हायवे आहे विक्रोळीचा। आता हा जो समोर तुम्ही पाहताय हा विक्रोळीला जाण्याचा रस्ता आहे, जो आपल्याला दोन्ही बाजूला डिवाइड करतो। माझ्या राईट हँड साईडला कन्नमवार नगर येतं आणि लेफ्ट हँड साईडला टागोर नगर येतं। तर आपण सर्वप्रथम जाऊया कन्नमवार नगरमध्ये। हा जो तुम्हाला समोर जो गेट दिसतोय हा कन्नमवार नगरचा एंट्री गेट आहे। इथून आपल्याला कन्नमवार नगरमध्ये जाता येतं आणि जेव्हा तुम्ही कन्नमवार नगरमध्ये आतमध्ये शिरता तेव्हा तुम्हाला राईट हँड साईडलाच फिरोजशाह गोदरेज हे मोठं रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स आहे, तुम्ही पाहू शकता। फिरोजशाह नगर त्याला म्हटलं जातं। मोठी अशी रेसिडेन्शियल गोदरेज कामगारांसाठी ही कॉलनी आहे। आणि आपण आता जात आहोत कन्नमवार नगरला। हा कन्नमवार नगरचा रस्ता आहे। आता सध्या मी उभा आहे कन्नमवार नगर 1 मध्ये आणि पाठीमागे तुम्ही पाहू शकता हे कन्नमवारचं सर्कल ग्राउंड याला म्हटलं जातं। केवढं तरी असं प्रशस्त हे ग्राउंड आहे कन्नमवार 1 मध्ये आणि त्या ग्राउंडमध्ये मी सध्या आता उभा आहे। ही एशियातली सगळ्यात मोठी कॉलनी असणारं असं हे कन्नमवार नगर आहे, जे इथं विक्रोळीमध्ये असं म्हटलं जातं की ह्या विक्रोळीमध्ये, या कन्नमवारमध्ये जवळजवळ 350 बिल्डिंग आहेत, ज्या मी नंतर तुम्हाला दाखवतो कॅमेरा फिरून। आणि जवळजवळ 56 असे कॅम्प्स आहेत इथे। हे कॅम्प्स म्हटल्यावर ज्या बिल्डिंग्स कुठे मुंबईमध्ये तुटतात, जर तिथले जे रहिवासी असतात, टेनंट्स असतात, त्यांना इथे कॅम्पमध्ये पाठवले जाते। असे 56 कॅम्प्स ह्या कन्नमवार नगरमध्ये, असं एवढं प्रशस्त असं हे कन्नमवार नगर आहे। तर आता मी सध्या उभा आहे कन्नमवार नगरमध्ये। पाठीमागे तुम्ही पाहू शकता केवढं मोठं हे लोकेशन आणि हे ग्राउंड आहेत। या पाहताय ह्या तुम्ही सगळ्या कन्नमवारच्या जुन्या बिल्डिंग्स। कन्नमवार नगर आहे हे, एक कन्नमवार नगर 1 आणि एक कन्नमवार नगर 2। काही रिडेव्हलपमेंट सुद्धा होत आहेत, नवीन बिल्डिंग्स।
आता मी जिथे उभा आहे हा एरियल व्ह्यू आहे कन्नमवार नगरचा, जो मी तुम्हाला दाखवतोय। खाली दिसतं हे गोल सर्कल गार्डन आहे कन्नमवार नगरचं, आणि ही पूर्ण व्ह्यू आहे कन्नमवार नगर। तुम्ही पाहू शकता ही एशियातली सगळ्यात मोठी कॉलनी असं याला म्हटलं जातं। ते उगाचच नाही, कारण या जवळजवळ 350 बिल्डिंग या कन्नमवार नगरच्या आहेत। तर हा पूर्ण एरियल व्ह्यू मी तुम्हाला दाखवतोय। हे आहे संपूर्ण कन्नमवार नगर। या ज्या संपूर्ण गोल बिल्डिंग्स दिसत आहेत ह्या कन्नमवार नगरच्या आहेत, जे एशियातलं सगळ्यात मोठी कॉलनी असणारं नगर आहे। हे जो पाठीमागे दिसतोय तुम्हाला तो ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे, जो तुम्हाला मुंबई नाशिक जॉईन करतो। आता मी उभा आहे कन्नमवार नगर सर्कल ग्राउंड येथे। पाठीमागे तुम्ही पाहू शकता छत्रपती संभाजी महाराज यांचं स्टॅच्यू दिसतोय, आणि सुंदर असा स्टॅच्यू आहे। हे आहे सर्कल गार्डन। हा जो दिसतोय हा जॉगिंग ट्रॅक आहे। संध्याकाळी इथे लोक फॅमिलीज मुलं फिरायला येतात, जॉगिंगसाठी येतात। हा असा जॉगिंग ट्रॅक आहे, आणि हे समोर जे दिसतंय हे सर्कल गार्डन कन्नमवार नगर, आणि हा जो दिसतोय हा सगळा जॉगिंग ट्रॅक। हा पूर्ण मैदानाचा गोल आहे, पूर्ण जॉगिंग ट्रॅक। ही आहे मोठी सुश्रुषाची बिल्डिंग, जिथे आता मी त्या हॉस्पिटलच्या गेट बाहेरच उभा आहे। मोठं असं अद्ययावत हे हॉस्पिटल आहे, जे कन्नमवारमध्ये। याची एक मोठी ब्रांच दादरला सुद्धा आहे। असं हे सुश्रुषा हॉस्पिटल जे कन्नमवार 1 मध्ये येतं। हे जे समोर जे पाहत आहे तुम्ही हे कन्नमवार 1 मध्ये शांतिवन म्हणून आहे। इथे मेडिटेशनचा एक छोटासा हॉल आहे, जिथे बरीचशी लोक वयस्कर लोक मेडिटेशनसाठी येतात। तर आपण थोडं आतमध्ये आणखी जाऊन बघूया। तर हे जे आहे शांतिवन आहे, जे कन्नमवार 1 मध्ये येतं। मोठं असं शांतिवन ग्राउंड आहे। इथे लोक मनशांती मेडिटेशनसाठी ह्या ग्राउंडमध्ये येतात। तर सुंदर असा हा शांतिवन जागा आहे ही, आणि याला शांतिवनच बोललं जातं। शांतप्रिय जागा आहे। इथे तुम्ही येऊन संध्याकाळची वेळ घालू शकता, शांत मेडिटेशन करू शकता। कसलाही इथे तुम्हाला त्रास नाही, असं सुंदर हे लोकेशन आहे, सुंदर अशी ही जागा आहे ही। हे समोर जे दिसतोय जो ब्लू कलरचा जो तंबू दिसतोय त्याच्यामध्ये मेडिटेशन हॉल आहे तो। असं सुंदर हे कन्नमवार 1 मध्ये येतं। तर छान असं शांतिवनचं हे लोकेशन आहे, जे कन्नमवारमध्ये येतं। समोर पाहताय हे कन्नमवारमध्ये मोठं असं BMCचं क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले असं हॉस्पिटल आहे। मोठं असं केवढं तर हे BMCचं हॉस्पिटल आहे। हे दिसतंय समोर पाहताय तुम्ही, हे विक्रोळीचं कन्नमवार नगरचं फेमस असं मोठं कॉलेज आहे। त्याला विद्या विकास एज्युकेशन असं म्हटलं जातं। मोठी अशी बिल्डिंग आहे, आतमध्ये मोठं त्यांची लॅबोरेटरीसुद्धा आहे। असं विकास कॉलेज, आणि इथे नाईट कॉलेजसुद्धा आहे। असं मोठं कॉलेज ह्या कन्नमवार 2 मध्ये येतं। फेमस असं एक विकास कॉलेज आहे। तिथे आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स ह्या तिन्ही मीडियम्स आहेत। असं मोठी बिल्डिंग ह्या विकास हायस्कूलची आहे कन्नमवार 2 मध्ये।
हा जो दिसतोय हा कन्नमवार 2 बस डेपो आहे। तुम्ही पाहू शकता बस पण सुद्धा उभी आहे आणि हा कन्नमवार 2चा बस डेपो आहे। तर हे जे आता सगळे आपले बंधू जे उभे आहेत रिक्षावाले फार इंटरेस्टेड आहेत यूट्यूबमध्ये येण्यासाठी। तर हा स्पेशली हा जो क्लिक करतोय मी हा त्यांच्यासाठी आहे। तर नक्की तुम्ही सगळे यूट्यूबला याल डेफिनेटली। आपल्या यूट्यूबचं नाव आहे RG ट्रॅव्हल अँड फूड। तर हा कन्नमवार 2चा असा रिक्षा स्टँडचा मोठा स्पॉट आहे। तुम्ही हे सगळे पाहू शकता, सगळे आपले फ्रेंड्स उभे आहेत रिक्षावाले आणि पाठीमागे जे मैदान दिसतं तिथे आपला सार्वजनिक गणपती असतो कन्नमवारचा। तर असं फेमस असं हे रिक्षा स्टँड कन्नमवार 2मध्ये अगदी डेपोच्या बाजूलाच आणि रिक्षा स्टँडच्या बाजूला गणेश वडापाव म्हणून आहे फेमस असं। तर तुम्ही पाहू शकता हे सगळ्या गोष्टी ठेवल्या आहेत। भजी आहे, कांदे भजी आहे, बटाटा वडा आहे, पालक भजी आहे। ही पाहू शकता तुम्ही गरमागरम भजी या गणेश वडापाव सेंटरमध्ये आहे। तर हे जे दिसतात ते मालक आहेत या वडापावचे। तर हे बस डेपोच्या बाजूला आणि रिक्षा स्टँडच्या अगदी बाजूला आहे। तर नक्की तुम्ही कन्नमवारमध्ये याल तर या दुकानात या, गरमागरम भजीपाव वडापाव खा। हा जो दिसतोय कन्नमवार नगर 2चा पूर्ण कॉलनीचा रस्ता आहे आतला। इथूनच पुढे विकास कॉलेज आहे, विकास नाईट कॉलेजसुद्धा आहे ते। असं हे कन्नमवार 2। तर आता मी कन्नमवार 2मध्ये एक जो मी मगाशी तुम्हाला सांगितला जो अगदी सुंदर असा स्पॉट्स आहे अगदी कॉर्नरला आहे, जिथून तुम्ही आतमध्ये विकास कॉलेजमध्ये जाता। तर तिथे आपले बिग बॉस हां तर आपले काही बंधू आपले काही भगिनी उभे आहेत आणि ह्या इथल्या कन्नमवार नगरच्या सोशल वर्कर्स आहेत। तर मी थोडंसं त्यांची तुम्हाला ओळख करून देतो। सर काय आपलं नाव मॅडम? ह्या मॅडम सिंड्रेला गौरी आहेत कन्नमवार 2मध्ये। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, काही अडीअडचणी असतील तर तुम्ही नक्की या मॅडमला भेटू शकता। तर ह्या आहेत सिंड्रेला गौरीने, ही त्यांची जी टीम उभी आहे कन्नमवारची। तर केव्हाही तुम्ही या इकडे, काय तुम्हाला आणि आज ह्युमन राईट्सच्या त्या अध्यक्षासुद्धा आहेत। तर ह्युमन राईटची ही टीम आहे, अशी ही महिला टीम आणि हे आपले जे बंधू उभे आहेत तर ही सगळी सोशल वर्क टीम आहे ह्युमन राईटची। तर नक्की तुम्ही कन्नमवार 2मध्ये या आणि काय तुम्हाला इश्यू असेल, प्रॉब्लेम असेल तर ह्या टीमला तुम्ही भेटू शकता। या मॅडम ज्या मी तुम्हाला मगाशी नाव सांगितलं त्या, हे आपले सगळे भाऊ बसले आहेत, नाश्ता करतात संध्याकाळचा। हे सगळे बिग बॉक्सचे मेंबर्स आहेत। से हाय, से हाय, एन्जॉय द पार्टी। हा नाश्ता तुम्ही पाहू शकता, ते नाश्ता करतात छानपैकी, मलाही ऑफर करतात। डेफिनेटली आय टेक इट, थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट। हे कन्नमवार 2ची मार्केट लाईन, सुंदर सुंदर अशी दुकानं आहेत या कन्नमवार 2मध्ये। हे सगळं स्टेशनरी आहे, इथे सगळे प्रकारची तुम्हाला स्टेशनरी मिळेल। हे सगळे स्टेशनरीवाले आहेत। इथे सगळी तुम्हाला वह्या, पुस्तकं, खेळणी, गिफ्ट्स आयटम्स सगळ्या गोष्टी या एका दुकानात तुम्हाला मिळतील। कन्नमवार 2मध्ये हे दुकान आहे श्री ज्योती बुक डेपो। हे कन्नमवार 2मध्ये छानपैकी असं मस्त छोटंसं चहाचं दुकान आहे, सर्व गोड चहा। इथे सुंदर असा टेस्टी चहा मिळतो। तर तुम्ही पाहू शकता वरती बोर्ड आहे आणि मस्त नाजूकचं असं दुकान आहे छानपैकी। त्यांनी बोर्डसुद्धा लावला आहे बघा, एक सोशल मेसेजसुद्धा दिला आहे की त्यांनी कोरोनापासूनचा जो मेसेज आहे तो पण दिला आहे। तर आपण थोडंसं आणखी आतमध्ये जाऊया या दुकानामध्ये। आता तुम्ही हे दुकानाचे मालकसुद्धा उभे आहेत, मॅडमसुद्धा उभे आहेत आणि इथे जर तुम्ही आला तर तुम्हाला पेटीएमसुद्धा आहे
म्हणजे तुम्हाला कॅश नसेल तर तुम्ही बाय पेटीएमसुद्धा पे करू शकता. तसा सुंदर आणि स्वीट चहा इथे तुम्हाला मिळतो. आणि प्लस यांचं मेन ॲडव्हान्टेज आहे की हे शुगर फ्रीसुद्धा इथे अवेलेबल आहे. असं छानसं असं हे दुकान आहे. त्यांचं मस्त इंटिरियरसुद्धा केलं आहे. टी व्ही एंटरटेनमेंटसुद्धा ठेवलं आहे आणि बाहेर लोकांना बसायसाठी टेबलंसुद्धा ठेवली आहे, ती मी दाखवतो तुम्हाला. आणि प्लस शुगर आणि तसंच हे मुंबईतलं पहिलं असं शुगर फ्री शॉप आहे, दुकान आहे. इथे तुम्हाला शुगर फ्री चहा मिळतो आणि प्लस तुम्हाला इथे गुळाचा चहासुद्धा अवेलेबल आहे. तर नक्की जेव्हा तुम्ही कन्ना मॉलमध्ये याल तर या दुकानाला नक्की भेट द्या.